Hello, my dear friends. Today we are going to see one grammar question, and name of that grammar question is direct indirect speech. So let us see direct indirect speech. At first I will tell you what is direct speech and what is indirect speech. Direct speech म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. तर डायरेक्ट स्पीच म्हणजे दोन व्यक्तींच्या मध्ये झालेलं संभाषण म्हणजे डायरेक्ट स्पीच. म्हणजे समजा मी आणि तुम्ही आपण दोघे जण बोलतोय, मग ह्या आपल्या दोघांमध्ये झालेलं संभाषण त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. तर इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. समजा एखादा विद्यार्थी आज ॲबसेंट आहे आणि त्याने तुम्हाला उद्या विचारलं की काल सरांनी काय शिकवलं, आणि तुम्ही त्याला सांगितलं की काल सरांनी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकवलं. तर मी जे सांगितले, मी जे शिकवले ते तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला सांगताय, त्याला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे दोन व्यक्तींच्या मध्ये होणारं संभाषण म्हणजे डायरेक्ट स्पीच, आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे दोन व्यक्तींच्या मध्ये झालेलं संभाषण तिसऱ्या व्यक्तीला सांगणे म्हणजे इनडायरेक्ट स्पीच म्हणायचं. ओके. सो लेट अस सी द टाइप्स ऑफ डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वन बाय वन. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे प्रकार आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. द फर्स्ट टाईप, पहिला टाईप बघा. फर्स्ट इज assertive सेंटेन्स. assertive सेंटेन्स पहिला टाईप आहे assertive सेंटेन्स. assertive सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. जर दिलेलं वाक्य विधानार्थी असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. लेट अस टेक वन एक्झाम्पल. राजू सेड टू प्रिया. राजू सेड टू प्रिया, comma, double inverted comma, I am very busy today. I am very busy today. I am very busy today. Now, just think about the sentence. नेहमी लक्षात ठेवा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य सोडवताना पहिल्यांदा काय करायचं. जस्ट थिंक अबाउट द सेंटेन्स इन डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य त्याचा विचार करा. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये काय वाक्य आहे, आय एम व्हेरी बिझी टुडे. ह्या अवतरण चिन्हातलं जे वाक्य आहे त्याचा विचार करायचा. मग अवतरण चिन्हामध्ये वाक्य आपल्याला दिले आय एम व्हेरी बिझी टुडे. व्हॉट इज आय इन ए सेंटेन्स. या वाक्यातलं आय काय, दॅट इज द सब्जेक्ट. आणि शेवटी काय, फुल स्टॉप. शेवटी काय, फुल स्टॉप. इफ द सेंटेन्स बिगिन विथ द सब्जेक्ट अँड एंड्स विथ फुल स्टॉप, दॅट इज assertive सेंटेन्स. काय सांगितलं बघा. assertive सेंटेन्स कशाला म्हणायचं, जर वाक्याची सुरुवात सब्जेक्टने झालेली आहे आणि शेवटी फुल स्टॉप असेल तर ते वाक्य झालं assertive सेंटेन्स. assertive सेंटेन्सचं वाक्य कसं ओळखायचं बघा. जर सब्जेक्टने सुरुवात झाली आणि शेवटी फुल स्टॉप आहे. सब्जेक्ट म्हणजे आय, वी, यू कोणतेही प्रोनाउन, एखादं नाउन ते येईल आणि शेवटी फुल स्टॉप असेल तर ते झालं assertive. आता हा एक टाईप झाला assertive सेंटेन्स. आता याच्यामध्ये राजू काय, सेड टू काय, प्रिया काय हे पाहूया आपण. आता याच्यामध्ये राजू हा कोण आहे, बोलणारा. राजू सेड टू प्रिया, राजू प्रियाला म्हणाला. राजू कोण आहे, स्पीकर आहे. राजू हा कोण आहे, स्पीकर. सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब. सेड टू हे काय, रिपोर्टिंग वर्ब आहे. सेड टू आहे रिपोर्टिंग वर्ब. राजू कोणाला म्हणाला, प्रियाला म्हणाला. प्रिया ही कोण आहे, लिस्नर आहे, ऐकणारी आहे. प्रिया ही कोण आहे, लिस्नर. LISTENER. स्पीकर राजू, सेड टू रिपोर्टिंग वर्ब प्रिया, लिस्नर. आणि आय एम व्हेरी बिझी टुडे हे रिपोर्टेड स्पीच आहे. हे काय, रिपोर्टेड स्पीच, प्रत्यक्ष कथन. त्याचं राजूला काय म्हणायचं, स्पीकर कोण आहे, रिपोर्टिंग वर्ब काय, लिस्नर कोण आहे, रिपोर्टेड स्पीच काय, हे आपल्याला कळल्यानंतर आपण परत मूळ विषयाकडे येऊया की पहिला टाईप बघायचा, अवतरण चिन्हातलं वाक्य बघायचं. आता या ठिकाणी अवतरण चिन्हातलं वाक्य आय एम व्हेरी बिझी टुडे, ह्याचा टाईप आहे assertive, आणि आपल्याला त्याचं काय करायचं, आता इनडायरेक्ट स्पीच करायचं. तर कसं करायचं पाहूया. त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना जर अवतरण चिन्हामध्ये दिलेलं वाक्य assertive असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं बघूया. स्पीकर आहे तसा ठेवा, राजू आहे तसा राहील. सेड टू असेल तर टोल्ड होईल, राजू टोल्ड. सेड टू असेल तर त्याचं काय होणार, टोल्ड. राजू टोल्ड प्रिया, राजू टोल्ड प्रिया. कंजंक्शन काय वापरायचं, दॅट. या ठिकाणी कंजंक्शन काय वापरायचं, दॅट.
दॅटच का वापरायचं, कारण हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून. इफ द सेंटेन्स इज असर्टिव्ह, जर वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर काय नियम फॉलो करायचे ते मी तुम्हाला सांगतो. कंजंक्शन वापरलं दॅट. त्याच्यानंतर स्पीकर या ठिकाणी सॉरी आय एम व्हेरी बिझी टुडे. आय कोणाला उद्देशून आहे, राजू सेड टू प्रिया. राजू प्रियाला म्हणाले. राजू कोणाला उद्देशून आहे, सॉरी आय कोणाला उद्देशून आहे, राजूला. मग राजूचा बदल काय होणार, ही. पुल्लिंग असेल तर ही, आयचा बदल होईल. स्त्रीलिंग असेल तर शी. दॅट ही यांचा होणार वॉज. ही वॉज व्हेरी बिझी. टुडेचं होणार दॅट डे. ही वॉज व्हेरी बिझी, टुडेचं झालं दॅट डे. बघा काय काय बदल केला, पुन्हा एकदा सांगतो. स्पीकर आहे तसाच राहील, राजू आहे तसाच राहील. सेट टूचं होणार टोल्ड. सेट टू असेल तर टोल्ड. लिस्नर आहे तसाच राहील. दोन वाक्य जोडणारा शब्द काय वापरायचा, दॅट, कारण वाक्य असर्टिव्ह आहे. असर्टिव्ह वाक्य म्हणून दोन वाक्य जोडणारा शब्द वापरायचा दॅट. आयचा बदल काय होईल, ही. आय पुल्लिंगी आहे, हा स्पीकर. राजू पुल्लिंगी आहे म्हणून आयचा बदल होणार ही. आय कोणाला उद्देशून आहे, राजूला उद्देशून आहे. एमचा होणार वॉज. ही वॉज व्हेरी बिझी. टुडेचा होणार दॅट डे. हे बदल केले म्हणजे स्थलवाचक बदल, कालवाचक बदल, काळात असणारा बदल आणि सर्वनामांचे बदल. आहे सर्वनाम आहे, सर्वनामांचा बदल काय होतोय तो लक्षात ठेवायचा. हे टेबल पाठ करायचे आणि मग तुम्हाला काय होईल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य कसं सोडवायचं ते कळेल. ठीक आहे. असर्टिव्ह सेंटेन्स कसं करायचं हे सर्वांना मला वाटतंय कळलेलं असेल. जर वाक्य असर्टिव्ह असेल, डबल इन्व्हर्टेड कॉमा बघा, त्याच्यातलं वाक्य बघा, सुरुवातीला सब्जेक्ट आहे, शेवटी फुल स्टॉप आहे, तर ते झालं असर्टिव्ह. ओके, ठीक आहे. नाव लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. दुसरं एक वाक्य घेऊया. आता हे असर्टिव्ह होतं. असर्टिव्हच्या नंतर आता दुसरं एक टाईप घेऊया आपण, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह मध्ये डब्ल्यूएच टाईप घेऊया. इंट्रॉगेटिव्ह मध्ये पहिला डब्ल्यूएच क्वेश्चन. ही सेड टू हरी. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, वेअर आर यू गोईंग. ही सेड टू हरी, वेअर आर यू गोईंग. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य सोडवत असताना पहिल्यांदा काय करायचं, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य आहे त्याचा टाईप बघायचा. आता या ठिकाणी आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य काय दिलेले आहे बघा, व्हेअर आर यू गोईंग. व्हेअर आर यू गोईंग, याचा टाईप कोणता आहे, व्हेअर. डब्ल्यू शब्द आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणून हा टाईप कोणता झाला, डब्ल्यूएच क्वेश्चन झाला. ओळखलं कसं, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला काय आहे, डब्ल्यू शब्द व्हेअर आहे, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणून हा झाला डब्ल्यूएच क्वेश्चन. जर वाक्य डब्ल्यूएच क्वेश्चनचं असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना काय नियम वापरायचे पाहूया आता. स्पीकर आहे तसाच ठेवायचा, ही आहे तसाच राहील, त्याच्यात काय बदल होणार नाही. सेट टूच्या ऐवजी काय होणार, आस्क. सेट टूच्या ऐवजी झालं आस्क. ही आस्क हरी. काय काय बदल करतोय लक्षात घ्या. स्पीकर आहे तसाच राहील, सेट टूच्या ऐवजी वापरलं आस्क, ही आस्क हरी. कंजंक्शन काय वापरायचा, व्हेअर. जो दिलाय डब्ल्यू शब्द तोच वापरायचा. आपल्याला या ठिकाणी डब्ल्यू शब्द दिलेला आहे व्हेअर, कंजंक्शन व्हेअरच वापरायचं. इथं समजा वॉट असेल वॉट वापरायचं, हाऊ असेल हाऊ वापरायचं. जो डब्ल्यू शब्द दिला इथं तोच आहे तसा वापरायचा. त्याच्यानंतर राहिलं काय वाक्य, आर यू गोईंग. आता हे प्रश्नार्थक वाक्य, आर यू गोईंग. या प्रश्नार्थक वाक्याचं काय करा, विधानार्थी करा. मग विधानार्थी करताना काय करायचं, हा बदल करायचा. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि कर्ता याच्यात बदल करायचा. आर यूचा होणार यू आर. आर यूचं काय झालं, यू आर, आणि पुढचं आहे तसंच यू आर गोईंग. आता यू आर गोईंगचा मग इनडायरेक्ट स्पीच करायचा. नेहमी लक्षात ठेवा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये डब्ल्यूएच क्वेश्चन हा जो प्रकार आहे याच्यामध्ये एक मायनर चेंज करायचा, आणि तो जर केला तर तुमचं वाक्य बरोबर येईल, अन्यथा तुमचं वाक्य चुकेल. काय करायचं, कंजंक्शन आहे तसं लिहिलं. कंजंक्शन लिहिल्यानंतर आर यू गोईंग वाक्य राहिलं आपलं.
त्याच्यामध्ये आर आणि यू मध्ये बदल करायचा, यांची जागा बदलायची. करता पहिल्यांदा घ्यायचं सहाय्यकारी क्रियापद, नंतर घ्यायचं. मग यूचा बदल करायचा. तर यू कोणाला उद्देशाने, ही सेड टू हरी व्हेअर आर यू गोईंग. यू म्हणजे कोण, हरी. मग हरी पुल्लिंग आहे म्हणून व्हेअरचं काय होणार, व्हेअर ही. आरचा होणार वॉज, व्हेअर ही वॉज गोईंग, व्हेअर ही वॉज गोईंग. स्टेप बाय स्टेप जायचं म्हणजे तुमचं वाक्य चुकत नाही. बघा पुन्हा एकदा सांगतो. अवतरण चिन्हातलं वाक्य बघायचं, व्हेअर आर यू गोईंग. प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्नार्थक मध्ये दोन प्रकार आहेत, एक डब्ल्यूएच क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चन. इथं सुरुवात डब्ल्यू शब्दाने झाली म्हणून हा टाईप झाला डब्ल्यूएच क्वेश्चनचा. स्पीकर आहे तसा लिहिला, सेट टूच्या ऐवजी आस्क वापरलं. लिस्नर आहे तसा लिहिला, दोन वाक्य जोडणारा शब्द व्हेअर आहे तसाच येईल, जो दिलाय तोच लिहायचा. आता आर यू गोईंगचा बदल करायचा, आर आणि यू ची जागा बदला, यू आर गोईंग. यूचा बदल होणार ही, आरचा होणार वॉज, वेअर ही वॉज गोईंग. ठीक आहे, हे कळलं का? ओके, नाव लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. येस नो डब्ल्यूएच क्वेश्चन तुम्हाला कळालंय. आता येस नो टाईप क्वेश्चन घेऊया. येस नो टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चन मध्ये एक सोपं वाक्य घेऊया. रश्मी सेड टू जया, रश्मी सेड टू जया, कॉमा डबल इन्वर्टेड कॉमा, आर यू गोइंग टू मुंबई, आर यू गोइंग टू मुंबई. बघा वाक्य काय, रश्मी सेड टू जया, आर यू गोइंग टू मुंबई. त्या नेहमी सांगितले त्यानुसार पहिल्यांदा काय करायचं, फाइंड आउट द टाइप ऑफ द सेंटेन्स विच इज गिवन इन डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्हाला जे वाक्य दिले त्याचा टाईप बघा. तर शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे वाक्य झालं प्रश्नार्थक. व प्रश्नार्थकचे दोन प्रकार, एक येस नो टाईप आणि एक डब्ल्यूएच. डब्ल्यूएच शब्द सुरुवातीला आहे का, नाही, म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन नाही. आर यू ऑक्झिलरी वर्ब आहे, म्हणजे जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो येत असेल तर त्याला म्हणायचं येस नो टाईप. सोपं. येस नो टाईप कसं ओळखायचं, ह्याचं उत्तर येस किंवा नो आहे. उदाहरणार्थ आर यू गोइंग टू मुंबई, येस. आर यू गोइंग टू मुंबई, नो. म्हणजे याचं उत्तर येस किंवा नो येते म्हणून ते काय झालं, येस नो टाईप क्वेश्चन. दुसरी पद्धत ओळखण्याची काय, जर सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात झाली, सुरुवात कशाने झाली, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय म्हणायचं आपण, ऑक्झिलरी वर्ब प्लस क्वेश्चन मार्क, त्याला म्हणायचं येस नो टाईप क्वेश्चन. अवतरण चिन्हातल्या वाक्याची सुरुवात ऑक्झिलरी वर्बने झाली, शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर तो येस नो टाईप झाला. आता याचं वाक्य कसं चेंज करायचं बघा. स्पीकर आहे तसाच आहे, रश्मी सेड टूच्या ऐवजी वापरणार आस्क, रश्मी आस्क जया, रश्मी आस्क जया. याच्यामध्ये कंजंक्शन इफ किंवा वेदर वापरायचं. इफ लिहा, रश्मी आस्क जया इफ. नेहमीच्या पद्धतीने बदल करायचा, आर यूचा होणार यू आर, पुढचं वाक्य आहे तसंच. आर यूचं काय होणार, यू आर. रश्मी आस्क जया, आता यू कोणाला उद्देशून आहे, रश्मीला, म्हणून तिचं काय होणार बदल, इफ शी. आरचा होणार वॉज, इफ शी वॉज गोइंग टू, इफ शी वॉज गोइंग टू मुंबई, इफ शी वॉज गोइंग टू मुंबई, फुल स्टॉप. रश्मी आस्क जया इफ शी वॉज गोइंग टू मुंबई. कसं आलं बघा, स्पीकर आहे तसा ठेवला, सेट टूच्या ऐवजी काय वापरला आस्क, लिस्नर आहे तसा ठेवला, दोन वाक्य जोडणार शब्द काय वापरला इफ. आर यूचा बदल केला यू आर, यूचं काय होणार शी, आरचा होणार वॉज. आता हे बदल कसे होतात ते बदल पाठ करायचे, ते पाठ केल्यावर तुम्हाला कळेल. म्हणजे सर्वनामांचे बदल आय वी यू यू, हे सर्वनामांचे बदल काय होतील, पुल्लिंगी असेल तर यूचा बदल होईल, स्त्रीलिंगी असेल तर शी. एमिजारचं काय होणार वॉज. वाक्यामध्ये जो काळ आहे, जो वर्तमान काळ दिलाय तोच भूतकाळ ठेवायचा. आता इथं अपूर्ण वर्तमान काळ आहे म्हणून अपूर्ण भूतकाळ येतं. आर यू गोईंग, शी वॉज गोईंग, अपूर्ण भूतकाळ आला. अपूर्ण वर्तमान काळ आहे, अपूर्ण भूतकाळ, आणि बाकीचे स्थलवाचक कालवाचक बदल पाठ करायचे. पाठ केल्याशिवाय ते तुम्हाला इथे लिहिता येणार नाही. ओके, ठीक आहे, हे कळलं का. येस नो टाईप क्वेश्चन, येस नो टाईप क्वेश्चनचं वाक्य कसं करायचं. ओके, नाव नेक्स्ट स्टेप.
पुढचा टाईप घेऊया, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता बघा, अमोल सेड गिव्ह मी ए पेन. आता हे वाक्य इम्पेरेटिव्ह आहे कशावरून? वाक्याची सुरुवात कशाने झाली? वर. जर वाक्याची सुरुवात वरने झाली, शेवटी फुल स्टॉप असेल तर ते वाक्य झालं इम्पेरेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य, किंवा याच्यामध्ये आज्ञा केलेली असते. आपल्याला वाक्याच्या अर्थावरून कळलं पाहिजे ते. जर अवतरण चिन्हातल्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने आणि शेवटी फुल स्टॉप असेल तर ते झालं इम्पेरेटिव्ह. ठीक आहे. आता याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय करायचं? स्पीकर आहे तसा लिहा, अमोल. आता सेडच्या ऐवजी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य आहे त्याच्या अर्थानुसार टोल्ड, आस्क, वॉर, रिक्वेस्टेड, सजेस्टेड, ऑर्डर यासारखे शब्द वापरायचे. म्हणजे वाक्यामध्ये इथं बघायचं गिव्ह मी पेन हा काय करतोय? विनंती करतोय. तो काय हुकूम सोडणार आहे का? नाही. म्हणून तिथं आपण काय लिहिणार? अमोल रिक्वेस्टेड. तो काय करतोय? विनंती करतोय. दोन वाक्य जोडणारा शब्द काय वापरायचा? टू. गिव्ह आहे तसंच राहील, याच्यामध्ये बदल होणार नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये क्रियापदाचा काळ बदलत नाही, तो आहे तसाच राहतो. मीचा बदल होणार हिम. टू गिव्ह हिम ए पेन. अमोल रिक्वेस्टेड, अमोलने विनंती केली टू गिव्ह हिम ए पेन. कसं केलं बघा, स्पीकर आहे तसाच राहिला. सेडमध्ये वाक्याच्या अर्थानुसार ठरवायचं, टोल्ड, आस्क, वॉर्न, रिक्वेस्टेड, सजेस्टेड. इथं तो विनंती करतोय म्हणून आपण लिहिलं रिक्वेस्टेड. अमोल रिक्वेस्टेड टू गिव्ह, मीचा बदल झाला हिम, टू गिव्ह हिम ए पेन. ठीक आहे. आय होप ऑल ऑफ यू आर लिसनिंग मी अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. मला वाटतंय सर्वजण माझं ऐकतायत आणि मी काही बदल सांगते ते कळतंय सर्वांना. ओके. नाव लेट अस टेक द लास्ट टाईप. शेवटचा टाईप घेऊया, एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. ही सेड हाऊ ब्युटिफुल इट इज. बघा, ही सेड हाऊ ब्युटिफुल इट इज. ही सेड हाऊ ब्युटिफुल इट इज. आता उद्गारवाचक वाक्य कसं ओळखायचं? एक्सक्लेमेटरी. वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे. जर वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते झालं एक्सक्लेमेटरी. सोपं आहे. मग एक्सक्लेमेटरी कसं करायचं? स्पीकर आहे तसा लिहा, ही. सेडच्या ऐवजी एक्सक्लेम्ड लिहा, ही एक्सक्लेम. कंजंक्शन वापरा दॅट, ही एक्सक्लेम दॅट. इथपर्यंत कळालं? स्पीकर आहे तसा, सेडच्या ऐवजी एक्सक्लेम, कंजंक्शन दॅट. आता हाऊ ब्युटिफुल इट इज उद्गारवाचक वाक्य. ह्याचा ॲसर्टिव्ह करा. ह्याचा ॲसर्टिव्ह काय आहे? इट करता आणि सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घ्यायचं, इट इज. हाऊ काढून टाकायचं. हाऊ काढून टाकलं त्याच्याऐवजी वापरायचं व्हेरी. इट इज व्हेरी आणि ब्युटिफुल. इट इज व्हेरी ब्युटिफुल. काय काय केलं बद्दल लक्षात ठेवा. करता सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घेतलं, हाऊ काढून टाकलं, त्याच्याऐवजी वापरलं व्हेरी. इट इज व्हेरी ब्युटिफुल. आता याचं इनडायरेक्ट स्पीच करा. मग इटचा बदल काय होणार? आहे तसंच राहणार. इटचं काय होणार? वॉज. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. ही एक्सक्लेम दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. ठीक आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कळालंय का सर्वांना? बोला, एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये काय शंका आहे का? आपण सगळे प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्हचे दोन प्रकार, डब्ल्यूएच टाईप आणि येस नो टाईप, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके. मला वाटते कोणाला काही शंका नसतील या ठिकाणी. दुसरा एक प्रकार आहे लेटेस्टचा एक टाईप आहे, तो बघूया. जर वाक्य लेटेस्टने सुरू झालेलं असेल तर, सचिन सेड टू हरी,
लेट अस हॅव ए कप ऑफ टी. लेट अस हॅव ए कप ऑफ टी. सचिन सेड टू हरी. ओके बघा, सचिन सेड टू हरी लेट अस हॅव ए कप ऑफ टी. मग याच्यामध्ये लेटसने जर सुरू झालेलं वाक्य असेल तर स्पीकर आहे तसंच ठेवा, सचिन आहे तसंच राहील. सचिन सेड टूच्या ऐवजी इथं सजेस्ट तो काहीतरी विनंती करतोय म्हणून इथं काय वापरायचं, सजेस्ट. सचिन सजेस्टेड कोणाला, हरीला. सचिन सजेस्टेड हरी. सचिन सजेस्टेड हरी, पण इथं सजेस्टेड कोणाला, टू. टू हा शब्द वापरा. सचिन सजेस्टेड टू हरी. कंजंक्शन काय वापरायचं, दॅट. याच्यामध्ये कंजंक्शन वापरा दॅट. लेट अस. अस ही द्वितीय आहे देची. लेटसचा बदल होईल दॅट. दे शूड. याच्यामध्ये काय वापरायचं, लेटसचं वाक्य असेल तर वापरायचं दे शूड. दॅट दे शूड हॅव. दे शूड हॅव ए कप ऑफ टी. दे शूड हॅव ए कप ऑफ टी. वाक्य कसं केलं बघा, सचिन आहे तसं राहील, सेड टूच्या ऐवजी वापरलं सजेस्टेड टू. हरी कंजंक्शन वापरलं दॅट, आणि लेटसच्या ऐवजी दे शूड करायचं. लेटसचा बदल काय करायचा, दे शूड. एवढं लक्षात ठेवा, लेटसचा बदल दे शूड करायचा. पुढचं काय बदल असेल ते करायचे. ओके, ठीक आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे सगळे प्रकार आपण घेतलेले आहेत. मला वाटतं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न सर्वांना कळालेला असेल. My dear friends, I hope all of you have understood how to solve the direct sentence into indirect speech. डायरेक्ट वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं करायचं. ॲसर्टिव्ह असेल, इंट्रोगेटिव्ह असेल, किंवा इम्पेरेटिव्ह असेल, किंवा एक्सक्लेमेटरी असेल, किंवा लेटेस्टचं वाक्य असेल. याच्यामध्ये बदल लक्षात ठेवायचा. स्थलवाचक बदल पाठ करायचे, कालवाचक बदल पाठ करायचे. म्हणजे धिस, दॅट, दिस, दोज, हिअर, देअर, टुडे, दॅट डे वगैरे ह्या टेबल पाठ करा. टेबल पाठ केल्यानंतर मग अवतरण चिन्हातलं वाक्य बघा, टाईप बघा, आणि मग ते नियम फॉलो करा. ओके गाईज, थँक्यू व्हेरी मच.